नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पहा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, गोवा सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डॉक्टर मथोराजियस यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. यांच्याविषयी एक पॉइंट नोट करून घ्या. यांनी चंद्रयान 3 मोहिमेचे पॉवर डिसेंट ट्रेजेक्टोरी डिझाईन केलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये नेहमी विचारले जात आहेत. तर लक्षात ठेवा, 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन हे अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि हे जे अनुराग ठाकूर आहेत, हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत व त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी या इफ्फीचं उद्घाटन केलं आहे. आणि हा जो महोत्सव आहे हा कधीपर्यंत चालेल, तर 28 नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव गोव्यात चालणार आहे. या महोत्सवासंबंधी इतर काही महत्वाचे पॉइंट नोट करून घ्या. या महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय विभागात 13 जागतिक प्रीमियरसह 198 चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच या महोत्सवाची सुरुवात कॅचिंग डस्ट या चित्रपटाने होऊन शेवट हा द फेदरवेट या चित्रपटाने होणार आहे. आणि यावर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार जिंकलेल्या 19 चित्रपटांचा इफ्फीच्या कॅलिडोस्कोप मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बरं, या महोत्सवामध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येईल? तर मायकल डग्लस यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल माधुरी दीक्षित यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या उद्घाटनावेळी अनुराग ठाकूर यांनी परदेशी चित्रपट भारतात बनवण्यासाठी 30 कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. यावरून मल्टीलायनर एकच प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलेला आहे, तर जपानचे फुकुओका शहर आणि भारतातील रिकामी जागा हे शहर यांच्यातील मैत्री विनिमय करारात 3 वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. तर आता ते भारतातील कोणतं शहर आहे? तर दिल्ली हे शहर आहे. म्हणजे जपानचे फुकुओका शहर आणि भारतातील दिल्ली हे शहर यांच्यात मैत्री विनिमय करारात 3 वर्षांनी वाढ करण्यात आलेली आहे. या करारावर फुकुओका सरकारचे उपराज्यपाल अकिओमागारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वाक्षरी केलेली आहे. बरं, हा करार कधी करण्यात आला होता? तर मार्च 2007 मध्ये पर्यावरण, संस्कृती, पर्यटन, वारसा, शिक्षण आणि युवकांची देवाणघेवाण या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी या दोन्ही शहरांमध्ये हा करार करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून मनोज कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रीतनकर दिवाकर हे 21 नोव्हेंबर रोजी निवृत्त झालेले आहेत. त्यासाठी या पदावर हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बरं, एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये हंगामी मुख्य न्यायाधीशाविषयी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत? तर राज्यघटनेतील कलम 223 मध्ये हंगामी मुख्य न्यायाधीशाविषयी तरतुदी देण्यात आलेली आहे. आणि हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कधी केली जाते? तर मुख्य न्यायाधीशांची पद रिक्त असेल किंवा मुख्य न्यायाधीश तात्पुरत्या कारणामुळे अनुपस्थित असतील अथवा ते आपल्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असतील, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीशापैकी एकाची नेमणूक हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून करतात. यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा, हंगामी मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? तर राष्ट्रपतीद्वारे केली जाते. बरं, आता इथे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा उल्लेख आलेला आहे. तर या उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1866 मध्ये या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. आणि हे भारतातील स्थापनेनुसार 4थं उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा, भारत आणि कोणत्या देशामध्ये वज्रप्रहार हा लष्करी सराव आयोजित केला जातो? याआधी आपण खूप वेळा पाहिलेला आहे की वज्रप्रहार हा युद्धाभ्यास भारत आणि USA या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. आणि नुकतीच आता याच्या 14व्या आवृत्तीची सुरुवात झालेली आहे. आणि ही आवृत्ती 21 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान मेघालय येथील उमरोई येथे पार पडेल. बरं, हा जो वज्रप्रहार युद्धाभ्यास आहे याची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2010 मध्ये
या युद्धाभ्यासाची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, आता नुकतेच मित्रशक्ती या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात येत आहे व हा युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. बोंगो सागर हा युद्धाभ्यास भारत बांगलादेश, हरिमाऊ शक्ती हा युद्धाभ्यास भारत मलेशिया याचं आयोजन सुद्धा मेघालयमध्येच करण्यात आलं होतं. संप्रीती युद्धाभ्यासाची 11वी आवृत्ती सुद्धा मेघालयातील उमरो येथेच आयोजित करण्यात आली होती. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. वज्रप्रहार, हरिमाऊ शक्ती आणि संप्रीती युद्धाभ्यास यांचं आयोजन मेघालयमधील उमरो येथेच करण्यात येत आहे. वरुण युद्धाभ्यास हा भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. जाहिद तलवार भारत आणि संयुक्त अरब अमिरात, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, एकता युद्धाभ्यास भारत मालदीव, अल मोहेद अल हिंदी भारत सौदी अरेबिया, समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया, स्लिनेक्स भारत श्रीलंका आणि कोकण युद्धाभ्यास हा भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न 5वा पहा, आंतरराष्ट्रीय यमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच वीरदास हे आंतरराष्ट्रीय यमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अभिनेते ठरलेले आहेत. त्यांना हा पुरस्कार बेस्ट युनिक कॉमेडी या श्रेणी अंतर्गत देण्यात आलेला आहे. मित्रांनो, वीरदास हे एक स्टँडअप कॉमेडियन आहेत आणि त्यांना त्यांच्या वीरदास लँडिंग या शो साठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलेला आहे, तर आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चच्या 11व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हा जो 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट आहे याचं आयोजन मेघालयची राजधानी शिलाँग येथे करण्यात येत आहे आणि हा कार्यक्रम 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चालेल. बरं, या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचं उद्घाटन पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आणि हा जो आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट आहे याचं आयोजन दरवर्षी ईशान्येकडील कोणत्याही एका राज्यात रोटेशन पद्धतीने करण्यात येतं. आता इथे मेघालय राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. मेघालयची राजधानी आताच पाहिलेलं आहे आपण, शिलाँग आहे आणि या राज्याची स्थापना 1972 रोजी करण्यात आली होती व स्थापनेनुसार हे 21वं राज्य आहे. याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की 1972 मध्ये एकूण 3 राज्याची स्थापना झालेली आहे. त्यापैकी मणिपूर हे 19वे, त्रिपुरा हे 20वे आणि मेघालय हे 21वे राज्य आहे. बरं, मेघालय राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर फागू चौहान हे राज्यपाल आहेत, तर कॉनरॅड संगमा हे मुख्यमंत्री आहेत. आणि मेघालय या राज्याची सीमा फक्त एकाच देशाशी संलग्न आहेत आणि तो देश कोणता? तर बांगलादेश या देशाशी मेघालय राज्याच्या सीमा संलग्न आहेत. मित्रांनो, अलीकडेच एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमा या एकाच देशाशी संलग्न आहेत? तर लक्षात ठेवा, मेघालय या राज्याच्या सीमा एकाच देशाशी संलग्न आहेत. मेघालयमध्ये 2 नॅशनल पार्क आहेत, ते कोणते? तर बालपक्रम नॅशनल पार्क आणि नोक्रेक नॅशनल पार्क हे मेघालय या राज्यात स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 7वा पहा, अटल इनोव्हेशन मिशनने सर्क्युलर इकॉनॉमी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर आता अटल इनोव्हेशन मिशनने सर्क्युलर इकॉनॉमी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलिया या देशासोबत करार केलेला आहे. मित्रांनो, 20 नोव्हेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या 2+2 मंत्रिस्तरीय चर्चेला देखील सुरुवात झालेली आहे. ही चर्चा दिल्लीत आयोजित करण्यात आली असून यात ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी ओंग रिचर्ड मार्स हे देखील सहभागी झालेले आहेत. आणि जी 2+2 मंत्रिस्तरीय वार्ता आहे ही दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यात आयोजित केली जाते. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्याने एव्हरी राईट फॉर एव्हरी चाइल्ड ही मोहीम सुरू केली आहे? महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. नुकतेच आता उत्तर प्रदेश या राज्याने एव्हरी राईट फॉर एव्हरी चाइल्ड ही मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेचा उद्देश काय आहे? तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये इक्वॅलिटी आणणे व लिंगभेद नष्ट करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची मोहीम आहे व ही मोहीम उत्तर प्रदेश या राज्याद्वारे राबवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, उत्तराखंड राज्यातील कोणत्या बोगद्यात, इथे 14 नसून 41 आहे, 41 कामगार अडकले आहेत? तर आता उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात एकूण 41 कामगार हे 12 नोव्हेंबर पासून अडकलेले आहेत. आज जवळपास त्यांना 10 दिवस होत आहेत. 10 दिवसापासून हे 41 कामगार त्या बोगद्यामध्ये अडकलेले आहेत. या बोगद्याचं नाव लक्षात ठेवा, सिलक्यारा बोगदा, आणि हा उत्तराखंड मध्ये आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक मत्स्यपालन दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक मत्स्यपालन दिवस आहे हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येत आहे?
तर 1997 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आणि मित्रांनो, 2019-20च्या माहितीनुसार 142 लाख टन मत्स्य उत्पादनासह भारताचा मत्स्य उत्पादनातील जागतिक वाटा हा 8% इतका होता. आणि याच कालावधीत भारताची मत्स्य निर्यात ही 46,662 कोटी इतकी होती. म्हणजेच भारताच्या कृषी निर्यातीत याचा एकूण 18% इतका उच्च वाटा होता. आणि आता केंद्र सरकारने 2024-25 पर्यंत 22 दशलक्ष मेट्रिक टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मिस युनिव्हर्स 2023 चं विजेतेपद कोणी पटकावले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.